विषय कोणताही असो, राजकारण्यांनी लोकप्रतिनिधींनी नेहमी जबाबदारीनं बोलायला हवं. त्यातही तुम्ही मंत्रिपदावर असाल तर ही जबाबदारी 10 पटीने आणि बलात्कारासारख्या गंभीर विषयावर बोलत असाल तर 100 पटीनं वाढते. याचं भान सुटलं तर काय होतं त्याचा अनुभव सरकारमधील 2 मंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे घेत आहेत. स्वारगेट बलात्कार प्रकरणावरील वक्तव्यामुळे या दोघांना टीकेचा सामना करावा लागतोय. नेमकं काय घडलं पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. ही घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे. असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात. त्या घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे. यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे. थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. स्वारगेट स्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा कामाला लागला. त्याचवेळी सरकारमधल्या 2 मंत्र्यांनी आपल्या वक्तव्यानं संतापात भर टाकली. या 2 पैकी एक आहेत योगेश कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री, तर दुसरे आहेत संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री. बलात्कारासारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर बोलताना या दोघांचंही भान सुटलं. परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं. परंतु अन्य जी डिटेल आहे, जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली, आरोपी अद्यापही अटकेत नाही, काय सांगाल? असं म्हणता येत नाही आहे. एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे. असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात. कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे. फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे. सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते. जसं मी सांगितलं, गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच. या असंवेदनशील वक्तव्यानंतर विरोधकांनी योगेश कदमांना चांगलंच धारेवर धरलं. अशा ह्या इनसेन्सिटिव्ह मंत्री जे आहेत, असंवेदनशील मंत्री आहेत योगेश कदम, यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. काय म्हणतो आपला मंत्री की ती ओरडलीच नाही. अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही. अरे काय तुला लाज वाटते की ना? तुला आया बहिणी आहेत की नाही? त्या पोरीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि ते समस्त महिलांचा अवमान करणं आणि आरोपीला पाठीशी घालणं हे त्यातून स्पष्ट दिसते आहे. म्हणजे तो त्या मुलीला खोटं ठरवत आहे आणि बलात्कारांना पाठीशी घालतो आहे. माननीय योगेश कदमजी यांचं हे अत्यंत अपरिपक्वतेचं हे वक्तव्य आहे, अत्यंत दुर्दैवी हे वक्तव्य आहे. आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यापेक्षा खरं तर तिथली नेमकी कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती याचा आढावा घेणं हे जास्त गरजेचं होतं. एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे. या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. हा सगळा हल्ला थोपवताना महायुतीच्या नेत्यांना भरपूर कसरत करावी लागली. मंत्र्यांनी सावधानतेने या विषयामध्ये न्याय मिळेल अशाच पद्धतीची विधानं केली पाहिजे. अशी कोणीही महिलांबद्दल आपण विचार करून बोलले पाहिजे, एवढं मी नक्की सांगू शकते. अजूनही मी ते काही त्यांचे बोललेले शब्द मी बरोबर ऐकले नाही. तर ते थोडाफार बाजूला लोक उभा होते, त्यांनी गोंगाट केला असता किंवा ओरडले असते
तर काहीतरी त्यामध्ये लोकांना मदत करता आली असते, हा हेतू त्यांचा त्या ठिकाणी होता. विरोधक आक्रमक होणार आणि वाद चिघळणार हे दिसत होतं. त्यामुळे शेवटी बाजू सावरण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरसावले. योगेश कदम नवीन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, पण त्याचवेळी संवेदनशीलपणे बोलण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तर तारतम्य ठेवा अशी कान उघाडणी अजितदादांनी केली. यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. त्या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर सारवासारव करण्यासाठी योगेश कदम पुन्हा माध्यमांसमोर आले आणि विरोधकांनी वक्तव्याचा विपर्यास केला ही नेहमीची टेप वाजवली. जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडनं हा विपर्यास केला जातोय. ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी ऐकलं कसं नाही, कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही, हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला, त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं होतं. मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे. आरोपीच्या बाजूने आमचं सरकार आहे की आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय असे जे आरोप आमच्यावरती होत आहेत ह्याचं मी खंडन करतो. या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक शिक्षा, कठोरात कठोर कारवाई ह्या आरोपीवरती होईल अशा पद्धतीच्या आमचे प्रयत्न असतील. संजय सावकार यांनी मात्र माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बलात्कार घडतच असता असं मी काही बोललो नाही आहे. सगळ्यात आधी तर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझा बोलण्याचा कुठलाही तसा उद्देश नव्हता. सन्माननीय पत्रकाराने जे दाखवलं त्याच्या आधी एक त्यांनी मला सांगितलं होतं की मला बोलले की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहे म्हणून मी ते बोललो. त्याचा विपर्यास केला गेला. तरी माझ्या वाक्याने जर कोणाची मनं दुखावली असतील तर मी माफी मागतो. माझा असा कुठलाही उद्देश नव्हता. इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये उलटं जे सरकार आहे अतिशय सेन्सिटिव्ह आहे. अशा घटनांमध्ये तातडीने लक्ष घालून तातडीने कारवाई होते. प्रत्येक विषयात राजकारण आणणं चूक आहे असं मानलं तरी बलात्कारासारख्या संवेदनशील विषयात बोलताना प्रत्येक शब्द जपून वापरणं गरजेचं आहे. तुम्ही सरकारमधील मंत्री असाल तर जबाबदारी आणखी वाढते. हाच धडा योगेश कदम आणि संजय सावकारे शिकले असतील अशी आशा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.